विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शहांच्या टार्गेटवर मुंबईसाठी अमित शहांचे विशेष प्लॅनिंग स्वतः घेणार डेंजर झोनमधील मतदारसंघांचा आढावा। अजितदादांच्या राष्ट्रवादीची मतं न मिळाल्यानंच लोकसभेमध्ये पराभव, एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुंबईमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू। शेवाळे, अनिल देसाई, आशिष शेलार, अनिल पाटील, गर्जे यांची निवडणूक आयोगासोबत चर्चा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न, अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या नावाच्या पाटीची मोडतोड आणि जोरदार घोषणाबाजी। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरुवात। आदित्य ठाकरेंची युवा सेना आणि अभाविपमध्ये थेट लढत, कोण बाजी मारणार याकडे लक्ष। धर्मवीर 3 सिनेमाची स्क्रिप्ट मी लिहीन तेव्हा अनेकांचं पितळ उघडं पडेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा बनवावा, संजय राऊत यांचा टोला। पावसामुळे पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबल्यानं महाविकास आघाडी आक्रमक, महाविकास आघाडीकडून मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न, 29 सप्टेंबरला लोकार्पण करणार, अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महाविकास आघाडीचं आंदोलन मागे। महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचं सत्र सुरूच, पुण्यात 2 विद्यार्थिनींवर कॉलेजमध्येच अत्याचार, अकोल्यात 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तर शिक्रापूरमध्येही 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। मुंबई उपनगरात जोरदार पाऊस, कल्याण, अंबरनाथ, कसारा, कर्जतमध्ये मुसळधार, तर पालघर, रायगड, पुणे आणि नाशिकला आज अतिवृष्टीचा इशारा। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, आता विठ्ठल मंदिरात पूजेसाठी करता येणार ऑनलाईन नोंदणी, 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणीला सुरुवात।